जुन्या वाहनांच्या धुरामुळे मुंबईतील हवा प्रदूषित झालेली आहे। जुन्या वाहनांच्या धुरामुळे हवेचा दर्जा हा खालावल्याचा दावा करण्यात येतोय। ट्रॅफिक पोलिसांचा हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलंय। जुन्या वाहनांच्या धुरामुळे मुंबईतील हवा प्रदूषित झालेली आहे, ज्याचा मुंबईकरांच्या आरोग्यावरती परिणाम होताना पाहायला मिळतोय। ट्रॅफिक पोलिसांचा हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलंय। विषारी धूर ओकणाऱ्या या वाहनांवर आता कडक कारवाई करण्यात आली आहे। त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र ट्रॅफिक पोलिसांनी हायकोर्टात दाखल केलंय। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, जुन्या वाहनांच्या धुरामुळे मुंबईतील हवा प्रदूषित झाली आहे, ज्याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावरती होताना पाहायला मिळत होता। मात्र आता या संदर्भात ट्रॅफिक पोलिसांकडून सतर्कता बाळगत हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलंय। काय अधिकची माहिती? निश्चितच, कारण आपण पाहतोय की मुंबईतली हवा जी आहे दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे। मात्र हवेचा दर्जा जो आहे तो ढसलत चाललेला आहे। एकीकडे नादुरुस्त आणि जुनट असलेल्या गाड्यांचे जे इंजिन, या इंजिनमधनं बाहेर पडणारं जे धूर आहे, जे वायू आहे, ती हवा दूषित करत आहे आणि कार्बन मोनोऑक्साईड अशा पद्धतीचं वायू जे आहे ते या गाड्यांच्या मधनं निघत आहे। मात्र याच अशा मोकाट सुटलेल्या या गाड्या यांच्यावरती आता ट्रॅफिक पोलिसांच्या वतीनं कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र ट्रॅफिक पोलिसांनी मागच्या वर्षभरामध्ये मात्र तब्बल आपण पाहू शकतो की 1 कोटीहून अधिक दंड जो आहे तो या वाहनांवरती आकारलेला आहे। जवळपास आपण पाहतोय की 61,441 एवढी वाहनं आहेत। या वाहनांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। जवळपास 1.5 कोटीहून अधिकचा दंड जो आहे तो मागच्या या वर्षभरामध्ये ट्रॅफिक पोलिसांच्या वतीनं आकारण्यात आलेला आहे। सध्या आपण पाहतोय की यात सगळ्याच मुंबईतल्या हवेचा दर्जा जो खालावत चाललेला आहे, याच अनुषंगाने ट्रॅफिक पोलिसांच्या वतीनं प्रतिज्ञापत्र जे आहे ते उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि सगळी परिस्थिती पाहता उच्च न्यायालयाकडनं देखील आता सुमोटो याचिका जी आहे ती दाखल करून घेतलेली आहे। सध्या आपण पाहतोय की न्यायालयाकडनं आदेश जे आहेत, सूचना जे आहेत ते मग ट्रॅफिक पोलीस असतील, वाहतूक विभाग असेल किंवा मग संबंधित जे अधिकारी आहेत, प्रशासक जे आहेत त्यांना पाठवण्यात आलेले आहेत। जे प्राधिकरण आहेत त्यांना देखील या सगळ्या सूचना ज्या आहेत ते दिल्या आहेत आणि प्रतिज्ञापत्रावरती उत्तर जे आहे ते देखील देण्यासाठी भाग पाडलेला आहे। त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांच्या वतीनं यापुढे अशा पद्धतीचं हवा दूषित होईल अशा पद्धतीची सूचना देण्यात आली असली तरी ट्रॅफिक पोलिसांच्या वतीनं खबरदारी घेत मात्र गेल्या वर्षभरामध्ये मोहीम जी आहे ती राबवण्यात आली आणि या संपूर्ण 1 वर्षामध्ये कडक कारवाई जी आहे ती ट्रॅफिक पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। मात्र मागच्या काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून आपण पाहतोय की मुंबईतल्या हवेचा हा दर्जा जो आहे तो खालावत चालला असून मात्र प्रदूषित हवेमुळे मात्र याचा परिणाम जो आहे तो थेट आरोग्यावरती होत असल्याचं पाहायला मिळालं आणि या सगळ्याच अनुषंगाने आपण पाहतोय की आता याचिका जी आहे ती सुमोटो याचिका उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली असली तरी नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।